आणल्यात कालवण बघा झालंय। तर आजच्याला ना 8 वाजल्यात, 8 वाजता आलोय, म्हणजे सगळं झालंय, आता उरकलंय, टूप सुद्धा घेतले फुगून आणि आता पाण्यामध्ये उतरायचंय। बारीक मोठी सगळे आणल्यात आजच्याला, भरपूर म्हणजे जाळे आणल्यात। परत एकदा पिंकी आणि अनुष्का सुद्धा आली। हे एवढ्या जागेमध्ये आहे ना गवत आहे सगळं, आणि गवत आहे ना सगळं पाणी आले, म्हणजे दैवार पडले सकाळ सकाळ। त्यावरचं पाणी पडलं ना तर इथं थांबायला जमन। बाबा आता उतरतो इतक्यातच पाण्यामध्ये। आंबळ्याचं जाळ आता आणून दिलंय, इथं आहे बघा। आज परत आलोय आम्ही माशाला, आणि हे बघा इथं आंबळे ते आता काढून घेणार आहे मी। आलोय या साईडला सावली आहे थोडी, तिथं आता आंबळ्या काढून घ्या। बघा इथं आणलंय आंबळ्याचं जाळ पण, आणि आता आंबळ्या काढून घेते अनुष्का आणि मी। काढून झाल्याच्या नंतर दाखवते परत एकदा। बघा आता रोहिदास शेची आजी, चला आता मी पण जातो पाण्यामध्ये, किती मासे गावतात काय माहिती। आंबळ्या तर झाल्यात काढून, बघा एवढ्या झाल्यात आंबळ्या। बघा चूल बनवली इथं, आणि दगडी काही सापडले नाही मला, तर आता भात करून घेते। मस्त कालवण होतंय त्याचं आंबळ्याचं। बघा भात घातलंय, भात करून घेते आता, त्याच्यानंतर आंबळ्याचं कालवण बनवणार आहे। बघा भात मस्त झालाय। कांदा घेते कापून, इथं थोडी सावली आहे तिथंच बसले। टोमॅटो 2 टाकून घेते आंबळ्याच्या कालवणात, म्हणजे थोडा आंबट होईल कालवण। कढई तर तापले, तेल ओतून घेते आता। आणि इथं कांदा टोमॅटो आणि मिरच्या आणल्यात, आणि हातामध्ये लसूण आहे, लसूण पण सोलून आणल्यात। तर आधी तेल टाकून घेऊ कढईमध्ये। आणि इथं आंबळे आहे बघा, आंबळे सुद्धा आहे, ते साफ करून आणल्यात। टोमॅटो मिरच्या असं टाकून घेते, लसूण टोमॅटो मिरच्या टाकून घेतल्या, तिथं शिजवून घेणार आहे आधी। मसाले आणलेले घरनं ते टाकलेत, सगळे मिक्स आणलेलं। कांदा तर मस्त शिजलाय, आता आंबळ्या टाकून घेते आता। तर थोडं पाणी पण टाकून घेणार आहे लगेच। बघा या साईडला आंबळ्या काढतात, अक्षय सुद्धा काढायला लागलाय आंबळ्या। तर मी पण काढू लागते त्यांना थोड्या। कालवण बघा झालंय, इथं वरती आणलंय सावलीला, तर मस्त सावली आहे बघा, किती भारी दिसतंय आंबळ्याचं कालवण। तरी पण लई भारी आली त्याला।
अनुष्का बघा कशी गाणं बोलत होती. हे काय अजून दिसत नाही, पाण्यातच आहे. जाळी सोडत्यात. मग आम्ही आता जेवण घेणार आहे. तर मस्त सावली आहे बघा. भात आणि कालवण. अनुष्का कसं झालंय कालवण? छान झालंय का? खावा मग आता ना. काय रोहिदासने काढून दिलाय त्याच्याजवळ. बघू अक्षय. निमत खालय वाटतं त्याने अक्षय दी. वा किती भारी आहे. मध आहे मध. बराचसा उशीर झाला. 3 वाजलं डायरेक्ट पाण्यामध्ये निघाय. सुद्धा भरपूर लागले. तर आता आहे ना जेवण घ्यायचं इथंच. एवढ्या जागेमध्ये सावली मस्त. तर इथंच जेवण घेणार आहे. आणि आंबळे सुद्धा आहे ना काढायच्यात इथंच. जाळे ना बरीचशी लावलेले, पण मोठ्या जाळ्यांना काही मासे जास्त नाही घावले. बघा आता आहे ना पिंकी वाढून देते मला. आंबळ्यांचं कालवण बनवलंय. बघा परत एकदा आहे ना ह्या साईडला आंबळ्याचं जाळं आणलंय आणि सुरुवात सुद्धा केली आता काढायला. तर बरेचसे आहे ना जाळे लावलेले, पण मोठ्या जाळ्यांना काही अजिबातच मासे लागले ना जास्त. बारखानले लोळे मासे सुद्धा सापडल्यात. बारीक जाळ्यालाच भेटतात मासे. आंबळ्या लागतात जाळ्याला आंबळ्याच्या, आणि लोळ्यांच्या जाळ्याला लोळ्या लागतात. पण मोठ्या जाळ्यांना आहे ना मासे भेटत नाही आता. बरेचसे लावलेले मोठे मोठे जाळे. बघा जबरदस्त आंबळ्या सुद्धा सापडल्यात, आणि दुसरे मासे कमी सापडल्यात, पण आंबळ्या तर भरपूर सापडल्यात. तर बघा जाळ्याचे सुद्धा आहे ना पिशव्या भरून घेतल्यात. आता गाडीला लावायच्यात, अडकवायच्यात. मार्केटला जायचंय. मासे सुद्धा आहे ना काढून घ्यायच्यात. अजून मासे तर नाही आणले अजून. गाडीला पहिले जाळेचे पिशव्या. चला आता आहे ना मासे घेऊन येऊ आपण. एके गाडीला तर रोहिदास लावतोय जाळ्याच्या पिशव्या, आणि आता आहे ना मासे घेऊन येऊ. तर बघा सगळी तयारी झाली. आता पाटी सुद्धा आहे ना बांधून घेतली. निघायचं आता मार्केटला. रोहिदास ना आहे तर घरी जाणार आहे. बरीचशी जाळी सुद्धा आहेत, ती घेऊन घरी जाणार आहे. आणि आम्ही आहे ना मार्केटला जाणार आहे मासे घेऊन. बघा अजून आहे ना मासे काढ. लोकेशन या साईडचं सगळे झाड आहेत इकडं, आणि जागा इथं होता चांगला म्हणजे थांबायसाठी. तर बघू शकता आता आहे ना मासे काढून घ्यायच्यात. सगळे गेले त्या साईडला. रोहिदास आहे, पिंकी आणि अनुष्का इथं बघा सावलीला थांबली. बघा इथं कशी बसली. झाड आहे बारकं मोठं झाड आहे, ते तोडलंय आणि त्याचं बघा कवळे कवळे ना शेंडे फुटले, त्याच्या सावलीला थांबले. इथं सुद्धा मस्त सावली आहे बघा. इथंच आम्ही जेवलो. इथंच मासे सुद्धा आहे ना काढून घेतले जाळेमधले. तर चला आता आपण बघू मासे किती आहेत ते. बघा थोडे ना आतमध्येच ठेवलेले मासे, आणि रोहिदासने काठीने काढले बघा या साईडला. बघा 1 नंबर नदीचं लोकेशन आहे. सगळे झाड आहेत एकदम हिरवीगार मोठी मोठी. हे असं. तर चला आता मासे काढून घेतल्यात. तर बघा एकदम मोठे मोठे खवले मासे आहेत, आणि चिल्लपी सुद्धा आहे त्याच्यामध्ये थोडी, जास्त तर नाही. बरेचसे लावलेले जवळजवळ आहे ना 5-6 जाळे मोठीच लावलेली, पण इतकेच भेटलेत मासे मोठ्या जाळ्याला तर. आणि आता आहे ना लोळे काढून घेतोय. लोळे सुद्धा आहे ना तिथं ठेवल्यात. दोन गांजो असणार आहे लोळ्यांचे.
बघा लोळ्या आल्या, लोळ्याचं एक गांजा तर आलाय. हे अनुष्के तू पण आली का? बघा लोळ्या ठेवून घेतल्यात एकदम जिवंत. आता ह्याच्यापेक्षा ना जास्त आहे तिकडं अजून लोळ्या. ह्यो बारका गांजा होता आणि तिकडे ना आता थोडा मोठ्या साईजचा गांजा आहे, त्याच्यामध्ये जास्त आहेत. बघा पिंकी पण खुश झाली. पिंकीला वाटलं की इतकेच येत लोळ्या आणि अजून सुद्धा आहे ना तिकडं सुद्धा काय नाही. आहे. ते पिंकीला काही माहिती नाही मला होतं माहिती. होतं माहिती. बघा आल्यावर रोहिदास घेऊन. तर चला आता निघालोय आम्ही मार्केटला. सगळं उरकलं आता. मासे सुद्धा आहे ना काढून घेतल्यात. आता फक्त बाकी आहे गाडीला बांधायची पिशवी माशांची. बघा हे सगळे आहे ना जाळे आहेत. 2 पिशव्या भरून आहेत जाळे. आणि ह्या गाडीला आहे ना मासे लावायच्यात, कारण तर जाळे बरेचसे आहेत. ते जाते घरी घेऊन. आणि आम्ही आहे ना आता मी आणि पिंकी जाणार आहे मार्केटला. बघा आता बांधून घेतात पिशवी गाडीला. तर आता आहे ना माशांची पिशवी सुद्धा लावून घेतली. आता निघायचं मार्केटला. बराचसा उशीर तर झालेच, पण आजच्याला आहे ना मासे कापणार आहे, कारण तर रविवारचा दिवस आहे आजच्याला. बघा एकच नंबर लोकेशन होतं या साईडचं, तर जबरदस्त. आता निघालोय मार्केटला आणि आई रोहिदास घरी जाणार आहे. तर चला आता मार्केट. तर मार्केटला सुद्धा आहे ना येऊन पोहोचलोय. बघा आंबळे कसे तर आंबळे हे पिंके आंबळे. हे बघतच नाही किती कसे पाहू शकता. शेंगटे आहे का मित्र? हा शेंगटे आहे. शिंगटे नाही ना. वाम पण नाही.